नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपण हळद पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे एक असं 270 दिवसांचं म्हणजेच तब्बल 9 महिन्यांचं अचूक जैविक कॅलेंडर आहे, जे वापरून विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन कसं काढायचं हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. ही जी 270 दिवसांची पूर्ण वाटचाल आहे ना, ती मुख्यत्वे 5 टप्प्यांत विभागली गेली आहे. पहिली पूर्वतयारी आणि उगवण, मग शाकीय वाढीची अवस्था, त्यानंतर हळकुंड फुटण्याची वेळ, पुढे हळकुंड भरण्याची आणि अंतिम काढणीची अवस्था. आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असलेलं जैविक तंत्रज्ञान. तर आपला पहिला टप्पा आहे पूर्वतयारी आणि उगवण. हा उणे 30 ते 30 दिवसांचा म्हणजेच साधारण एप्रिल ते जून दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. इथे खूप रंजक गोष्ट बघा. खऱ्या अर्थाने पिकाचा प्रवास हा प्रत्यक्ष लागवडीच्या आधीच सुरू होतो. एप्रिल महिन्यापासूनच आपण जमिनीची खोल नांगरट करून त्यात खत मिसळायला घेतो. पुढे मे महिन्यात बेणे प्रक्रिया आणि लागवड होते आणि मग जूनच्या शेवटी कुठे छानसे अंकुर बाहेर येतात. हे सुरुवातीचे दिवस ना जमिनीत एकदम भक्कम पाया रचण्यासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरतात. आता भविष्यातले मोठे धोके आधीच कसे टाळायचे, तर त्यासाठी पूर्वतयारी खूपच गरजेची असते. जमिनीची खोल नांगरट करून त्यात भरपूर कुजलेलं शेणखत मिसळलं की किडझर आणि ट्राय प्रोटेक्टची लगेचच आळवणी करायची असते. याचा फायदा काय, तर हुमणी अळी आणि मातीतील बुरशीजन्य रोग सुरुवातीलाच म्हणजे अगदी मुळासकट नष्ट होतात. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी कॉन्सेप्ट क्लिअर करूया. ड्रेंचिंग म्हणजे आळवणी आणि फवारणी यात नक्की फरक काय, तर बघा, ड्रेंचिंग म्हणजे द्रव स्वरूपातील जैविक औषधं थेट जमिनीत देणं, जेणेकरून ती थेट मुळांपर्यंत पोचतील आणि मातीतली कीड किंवा बुरशी मारतील. या उलट फवारणी म्हणजे हीच औषधं पिकाच्या पानांवर उडवणं. यामुळे पानांची वाढ तर जोमदार होतेच, पण हवेतून पसरणाऱ्या आजारांपासून पिकाचा बचावही होतो. अगदी सिंपल. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, शाकीय वाढीची अवस्था. हा 30 ते 120 दिवसांचा कालावधी आहे, जो प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांत येतो. या संपूर्ण काळात ना पिकाची वरच्या दिशेने प्रचंड वेगाने वाढ होत असते. जुलैमध्ये पहिली फवारणी होते, मग ऑगस्टमध्ये म्हणजेच 60व्या दिवशी दुसरी फवारणी आणि सोबत रॅग्नारची पहिली आळवणी, त्यानंतर सप्टेंबरमध्ये 105व्या दिवशी तिसरी फवारणी आणि रॅग्नारची दुसरी आळवणी केली जाते. हे जे 30-30 दिवसांचं अंतर आहे ते एकदम काटेकोरपणे पाळणं मस्ट आहे बरं का. ही पूर्ण प्रक्रिया एखाद्या घड्याळासारखी अचूक काम करते. एकीकडे पानांच्या उत्तम पोषणासाठी पियांटा बूस्ट आणि पियांटा प्रोटेक्टची फवारणी सुरू असते, तर दुसरीकडे रॅग्नार आणि आरबूस्ट जमिनीत जाऊन मातीची रचना सुधारतात आणि नत्र उपलब्ध करून देतात. आणि हो, या काळात जर चुकून होमणी अळी दिसलीच तर किडझरची आळवणी हा आपला इमर्जन्सी उपाय ठरतो. हे सगळं मिळून एक परफेक्ट बॅलन्स तयार करतं. तिसरा आणि अतिशय नाजूक टप्पा म्हणजे हळकुंड फुटण्याची अवस्था. याला आपण रायझोम फॉर्मेशन म्हणतो. हा 120 ते 180 दिवसांचा म्हणजे साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा काळ असतो. जसा ऑक्टोबर उजाडतो तशी पिकाची सगळी एनर्जी जमिनीखाली केंद्रित व्हायला लागते आणि गाठी तयार होऊ लागतात. हा 60 दिवसांचा काळ खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट असतो. 135व्या दिवशी एकदम योग्य पोषणासाठी न्यूट्रिएन्झाईम आणि रॅग्नारची आळवणी होते आणि पुढे 150व्या दिवशी बुरशीपासून हमखास संरक्षणासाठी ट्राय प्रोटेक्ट आणि कायनाश वापरलं जातं. आता इथे कायनाशबद्दल थोडं सांगतो. हे एक भन्नाट जैविक बुरशीनाशक आहे. हे जमिनीत गेल्यावर काय करतं, तर मित्रबुरशींची संख्या वेगाने वाढवतं आणि पिकाचं नुकसान करणाऱ्या शत्रुबुरशींना अक्षरशः शोधून नष्ट करतं. 150व्या दिवशी याचा वापर केला की कंदकूज किंवा करपा यांसारख्या आजारांना एंट्रीच मिळत नाही. ही एक अतिशय मास्टर स्ट्रोक खेळी आहे. आपला चौथा टप्पा आहे हळकुंड भरण्याची अवस्था आणि फायनल काढणी. हा कॅलेंडरचा अगदी शेवटचा टप्पा, 180 ते 270 दिवसांचा म्हणजे डिसेंबर ते मार्चचा काळ. ह्या टप्प्यात आपला सगळा फोकस हळकुंडाचं वजन आणि जाडी कशी वाढेल यावर असतो. 180व्या दिवशी आपण रॅग्नासची शेवटची आळवणी करतो. मग जानेवारीपर्यंत कंद वेगाने पोसले जाऊन त्यांचं वजन वाढतं आणि शेवटी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जेव्हा पानांचा रंग पिवळा पडायला लागतो ना, तेव्हा समजून जायचं की निसर्गाने आपल्याला हिरवा कंदील दाखवलाय. आपलं पीक आता काढणीसाठी पूर्णपणे तयार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हळदकुंड भरण्याचा काळ आणि प्रत्यक्ष काढणी यात एक सूक्ष्म फरक आहे.
हळदकुंड भरताना आपण आळवणी करून कंदाचं वजन वाढवतो, पण जर अगदी शेवटच्या टप्प्यात कुठे कंदकूस दिसलीच तर घाबरायचं नाही. काढणीच्या अगदी आधी आपण ट्राय प्रोटेक्टचा वापर करून पिकाला सुरक्षित करू शकतो. यामुळे हातात येणारं उत्पादन एकदम टॉप क्वालिटीचं असतं. आणि आता 5वा आणि अंतिम टप्पा, आपलं बायोलॉजिकल टूलकिट. ही संपूर्ण 270 दिवसांची यशस्वी वाटचाल ज्या जैविक घटकांमुळे शक्य झाली त्यांच्याबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण जी काही पद्धत बघितली ती संपूर्णपणे ऑरेंज सिटी नॅचरल्सच्या या जैविक उत्पादनांवर उभी आहे. हानिकारक आणि कडक रासायनिक खतांवर अवलंबून न राहता त्यांनी विकसित केलेलं हे एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली जैविक तंत्रज्ञान आहे. जेव्हा आपण रॅग्नार, न्यूट्रिएन्झाइम्स आणि पियांटाबूस सारखी उत्पादनं बघतो तेव्हा एक गोष्ट एकदम क्लिअर होते, ती म्हणजे रासायनिक शेतीकडून पूर्णपणे जैविक आणि सुरक्षित पीक व्यवस्थापनाकडे जाणं आता किती सोपं झालंय. निसर्गाच्याच नियमांचा वापर करून पिकाचं व्यवस्थापन अगदी उत्तमरित्या होऊ शकतं हे यातून सिद्ध होतं. यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा काय आहे तर ही उत्पादनं नक्की काम काय करतायत. हे सगळे माती आणि वाढीचे संवर्धक आहेत. बघा, न्यूट्रिएन्झाइम पांढऱ्या मुळांशी एकदम जोमदार वाढ करतं. पॅन्टाबूस्ट हे पानांसाठी तयार केलेले एक भारी जैविक खत आहे. रॅग्नार जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून शेणखताला एक जबरदस्त पर्याय ठरतं. आणि आर बूस्ट हवेतील नत्र जमिनीत फिक्स करून रासायनिक खतांची गरज खूपच कमी करतं. हे सगळे एकत्र आले की मातीची सुपीकता काय वाढते म्हणून सांगू? पण फक्त वाढ पुरेशी नाही ना, पिकाचं रक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी आहेत आपले जैविक रक्षक. कीटझर जमिनीखालील हुमणी आणि तिच्या अंड्यांचा पार नायनाट करतं. कायनाश शत्रू बुरशीला संपवून कंदकूस थांबवतं. आणि ट्राय प्रोटेक्ट हे पिकाला कीड आणि हवेतून पसरणाऱ्या रोगांपासून एक प्रकारची नैसर्गिक इम्युनिटी देतं. हे तिन्ही रक्षक मिळून या 9 महिन्यांच्या प्रवासात पिकाला अगदी सर्व बाजूनी कव्हर करतात. हे जे संपूर्ण जैविक किट आहे ते एक गोष्ट एकदम ठळकपणे सांगतं. पूर्वतयारीपासून ते थेट हळकुंड भरण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक समस्येवर एकाच ठिकाणी सेंद्रिय उपाय उपलब्ध आहेत. ही खरोखरच एक अतिशय पद्धतशीर, सुटसुटीत आणि परिपूर्ण साखळी आहे. तर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवताना भावी पिढ्यांसाठी मातीचं पुनरुज्जीवन करणं खरोखर शक्य आहे का? या टप्प्याटप्प्याने जाणाऱ्या जैविक व्यवस्थापन कॅलेंडरने हे ठणकावून सांगितलंय की होय, भरघोस उत्पादन आणि जमिनीची सुपीकता या दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळी साध्य करू शकतो. आजच्या या सादरीकरणातून मिळालेली ही माहिती नक्कीच उपयोगाची ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.